नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. पक्षचिन्ह मिळताच पवारांनी केले अजित पवारांना टार्गेट. सिंचन घोटाळा, सहकार घोटाळा, मोदींनी सांगितला कारवाई करा, केले वक्तव्य अजित पवारांची कोंडी. काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान पुणे जिल्ह्यात पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या मेळाव्यात शरद पवारांनी बोलताना म्हटले की या काही काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सिंचन घोटाळा तसेच सहकारी बँकेच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. आता त्याची चौकशी करा, यामध्ये कोण कोण नेते आहेत ते आम्हाला पण बघायचं आहे, असे बोलून शरद पवारांनी अजित पवारांची कोंडी केली. त्यामुळेच निवडणूक आयोगाने तुतारी पक्षचिन्ह दिल्यानंतरच पहिलाच कार्यक्रम इंडिया आघाडीच्या बैठकीत पवारांनी अजित पवारांवर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप सांगत त्यांना टार्गेट केले. त्यामुळेच पहिलंच टार्गेट पवारांचं आता अजित पवार असल्यामुळे अजित पवारांची घोटाळ्याची चौकशी होणारच. महाविकास आघाडीतले नेते आणि त्या नेत्यांनी संपूर्ण मोदींच्या त्या आरोपाची आठवण करून देत पंतप्रधानांनाच या मुद्द्यात आणले आहे. त्यामुळेच एकंदरीत अजित पवार परत सिंचन घोटाळा दाबण्यासाठी भाजप शिंदे गटाला धक्का देत परत शरद पवारांकडे जाणार की काय, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात फिरताना दिसत आहे. त्याला कारण म्हणजे पवारांनी आधी अमरावतीमध्ये दौरा केला आणि त्यानंतरच मिळालेला प्रतिसाद बघून अजित पवारांनी दुसऱ्याच दिवशी मेळावा बारामतीत घेतला आणि त्या मेळाव्यात अजित पवारांनी अत्यंत भाऊक भाषण केले. त्यावरूनच दिसतंय की येणाऱ्या निवडणुकीचे वातावरण हे शरद पवारांच्याच बाजूने आहे, हे निश्चितच. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शरद पवारांनी केलेलं अजित पवारांना टार्गेट आणि त्यावरून अजित पवारांचा कार्यक्रम शरद पवार करतील की नाही? तुम्हाला काय वाटतं, तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.